भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपड करू गत काही. सुप चाटूचे केले देव ऋषी, या भूताने धरिली केशी. लिंब नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरिला थारा. भूत लागले नारदाला, 60 पोर झाली त्याला. भूत लागले ध्रुव बाळाला, उभा अरण्यात ठेला. एका जनार्दनी भूत, सर्वा ठाई सदोदित. एका जनार्दनी भूत, सर्वा ठाई सदोदित. श्रोते हो, नाथ महाराजांनी भूत या रूपकाद्वारे 2 जबरदस्त भूतांचा पराक्रम आणि सामर्थ्य वर्णन केले आहे. यातील एक भूत आहे स्त्रीविषयक कामासक्तीचे भूत आणि दुसरे भूत आहे परमात्म्याविषयीच्या आसक्तीचे म्हणजे भक्तीचे भूत. ही दोन्ही भूते सर्वांच्या ठिकाणी वास करीत आहेतच. पण ज्या भूताचा पगडा जीवावर जास्त असेल तसा त्याचा आचार व वागणूक होते आणि त्याप्रमाणे त्याला फळही मिळते. पहिले स्त्री कामासक्तीचे भूत नाशाला कारणीभूत ठरणारे आहे, तर दुसरे परमात्मा प्राप्तीची इच्छा करणारे भूत शाश्वत सुखाचा मार्ग दाखवते. इथे सुबुद्धी रूपी स्त्री आपल्या सखीस सांगू लागली की काय करू बाई, मला कामासक्तीच्या भूताने झपाटले. हे भूत फार जबर आहे बरं, म्हणजे बलवान आहे. आता माझी धडगत नाही. आता काय करू बाई. खरोखर हे कामासक्तीचे भूत फार बलवान आहे. ज्या जीवावर या भूताने पकड बसवली तो जीव याच्या तावडीतून कधी वाचत नाही. सर्व जीव त्याच्याच तावडीत तर सापडले आहेत. हे भूत विशेषतः ज्ञानी माणसाच्या पाठीशी जास्त लागते, कारण ज्ञानी माणसाला त्याच्या ज्ञानाचा गर्व असतो. परंतु त्याच्याही नकळत हे भूत त्याच्या मानगुटीवर इतके बसते आणि मग तो त्याच्या तावडीतून सुटत नाही. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विशेष न लागे अज्ञानापाठी, ज्ञानाच्या झोंबे कंठी. कारण अज्ञानी जीव तर त्याने आधीच खिशात टाकलेले असतात. प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव सुद्धा या भूताने विचलित झाले, तर इतरांचा काय पाड. म्हणून ती सुबुद्धी सखीच सांगते की बाई, या भूताची पकड फार बळकट आहे. आता भूताने झपाटले म्हणताच मांत्रिकांना बोलावले जाते. त्यानुसार इथेही मांत्रिक बोलावले. त्यांनी थातूर मातूर मंत्र म्हटले, सूप चाटू वगैरेची पूजा आणि इतर अवदाने देणे असे प्रयोग केले. पण या कामासक्तीच्या भूतावर त्याचा काही परिणाम झाला नाही. या कामासक्ती भूताला काढण्याकरता देव ऋषींनी नारळ, लिंब, कोंबडी उतारा म्हणून जीवावरून उतरून टाकले. पण या भूताने काही ते झाड म्हणजे तो जीव सोडला नाही. इतकी याची पकड घट्ट आहे. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे नारदासारखा देवऋषी या भूताच्या तावडीत सापडला आणि त्याला श्रीकृष्णाला एवढ्या बायका आहेत तर आपल्यालाही एखादी असावी असे वाटले. त्याच विचारात नारद मुनी स्नानास गेले असता ते स्वतःच नारदी झाले आणि त्यांना 60 पोरे झाली आणि त्यांचे लोकांमध्ये हसे झाले. इतके हे कामासक्तीचे भूत जबरदस्त आहे. पण परमात्मा रूपी भूत मात्र वेगळे आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ध्रुव बाळ. सावत्र आईच्या मत्सरामुळे या ध्रुव बाळाला त्या वडिलांच्या मांडीवरून खाली उतरावे लागले. तेव्हा मला अढळ पद प्राप्त करायचे आहे, तेव्हा मी देवाला प्रसन्न करून घेतो असे म्हणून ते 5 वर्षाचे बाळ अरण्यात गेले आणि त्याने परमेश्वर प्राप्तीचा इतका ध्यास घेतला की कितीही अडचणी आल्या, हाल झाले, तरी त्याने भगवत प्राप्तीची इच्छा सोडली नाही. त्याचा निर्धार पाहून भगवंतांनी त्याला अढळपदी बैसवले. पण या परमात्मरूपी भूताची जीवाला लागण होणे मात्र कठीण असते बर का. सहजासहजी हे भूत माणसाला झपाटत नाही. ही दोन्ही भूते सर्वांच्या ठिकाणी असतातच, पण सद्गुरूंच्या कृपेने कोणत्या भूताला बळी पडायचे हे जीवाने ठरवावे आणि आपले कल्याण करून घ्यावे.